ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण डिस्कस करणार आहोत इनडेफिनाइट इंटिग्रेशन. सगळ्यात पहिले इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये आपण आज सगळ्यात पहिले फॉर्म्युले डिस्कस करून घेऊ इंटिग्रेशनचे. ठीक आहे. तर मित्रांनो, काही बेसिक्स, काही ट्रिग्नोमेट्रिक, काही इनव्हर्सचे फॉर्म्युले आपण इंटिग्रेशनचे या ठिकाणी डिस्कस करणार. लक्षात ठेवा मित्रांनो, हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे. या लेक्चरमध्ये तुम्ही सर्व फॉर्म्युले क्लिअर करून घ्या. मी एक एक फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी डिस्कस करून सांगतो. ठीक आहे. तर सगळ्यात प्रथम मित्रांनो, आपण बघूयात की डेफिनेशन एक्झॅक्टली इंटिग्रेशन काय आहे. तर मित्रांनो, ॲज पर डेफिनेशन इंटिग्रेशन इज डिफाईन ॲज अ अँटी डेरिव्हेटिव्ह. सिंपल आहे मित्रांनो. या प्रिव्हियस M1 मध्ये आपण डिस्कस केलं होतं बेसिक मॅथमॅटिक्समध्ये की डेरिव्हेटिव्ह काय असते. तर मित्रांनो, डेफिनेशन आपल्याला काय सांगते की डेफिनेशन आपल्याला सांगते की डेरिव्हेटिव्हची अँटी प्रोसेस इज नथिंग बट काय असते तुमची इंटिग्रेशन. जसं की बघा, आपण कोणत्याही टर्मची म्हणजे एफ ऑफ एक्स हे फंक्शन काय असू शकतं. फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक टर्म असू शकते, अल्गोरिथमिक टर्म असू शकते, काहीतरी असू शकते. ठीक आहे. तर आपण काय करतो, त्याला कसं लिहितो डेरिव्हेटिव्ह मध्ये dy/dx अँड पर्टिक्युलर फंक्शन. आणि आपली डेरिव्हेटिव्ह काय आहे ते फंक्शन समथिंग. मग आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेले होते. सिमिलरली आपण काय करणार, जे आन्सर येणार त्याची परत काय फाइंड आउट करणार म्हणजे इंटिग्रेशन. ॲज अ ही एक सिंपल डेफिनेशन आहे, बट अपकमिंग सेशन्समध्ये तुम्हाला इंटिग्रेशनची पूर्ण काय येऊन जाणार, क्लॅरिटी येऊन जाणार. ठीक आहे. नंतर मित्रांनो, आपण बघितलं होतं, आता आपण फायनली डिस्कस करणार. आपण ही डेफिनेशन बघितली आता इंटिग्रेशनची. देन आपल्याला आता आपण डिस्कस करणार आपले एक्झॅक्ट चाप्टर. तो चाप्टर म्हणजे आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. तर बघा मित्रांनो, इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय. indefinite integral, after solving the integration we have to add a constant of a integration. म्हणजे सिंपल आहे मित्रांनो, आपण जी पण इंटिग्रेशन फाइंड आउट करणार तिच्यात आपल्याला कॉन्स्टंट ऍड करणं आहे, त्याला आपण काय म्हणतो, इनडेफिनाइट इंटिग्रेशन. जसं की सिंपल आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असते मित्रांनो, कॉस एक्स. आणि ॲज पर द डेफिनेशन ऑफ द इंटिग्रेशन आपण काय करतो, डेरिव्हेटिव्हची अँटी प्रोसेस इज नथिंग बट इंटिग्रेशन. सो कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय आहे, साइन एक्स प्लस सी. लक्षात ठेवणार मित्रांनो, जेव्हा पण तुमच्या इंटिग्रेशनचा साइन इलिमिनेट होईल या ठिकाणी तुम्हाला काय लिहावं लागणार आहे, कॉन्स्टंट. ठीक आहे. देन आता आपण काही स्टँडर्ड फंक्शन्स इंटिग्रेशनचे काय करणार याच्या ठिकाणी डिस्कस करणार. जसं की मित्रांनो, इंटिग्रेशन dx काय असणार आहे तुमचा, एक्स प्लस सी. ठीक आहे. देन सेकंड तुमचा काय आहे, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन. सिमिलरली आपण तिकडेही डेरिव्हेटिव्ह बघितले होते, तसंच आपल्या इथे डिस्कस करणार आपण इंटिग्रेशन एक्स रेस टू एन काय असेल, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. ठीक आहे. देन द थर्ड वन इज इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स असेल मित्रांनो, लॉग एक्स प्लस सी. देन नंतर इंटिग्रेशन असेल ई रेस टू एक्स, तुमचा ई रेस टू एक्सच असेल. देन सर्वात फेमस तुमचा इंटिग्रेशन ए रेस टू एक्स. इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स काय असेल, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय असेल मित्रांनो, साइन एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय असेल, साइन एक्स. त्यानंतर आपण काय बघणार, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. साइन एक्सचे डेरिव्हेटिव्ह असेल इंटिग्रेशन असेल मित्रांनो मायनस कॉस एक्स. देन इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स ची काय असेल, टॅन एक्स प्लस सी. देन इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स असेल मित्रांनो मायनस कॉट एक्स प्लस सी. अँड इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स टॅन एक्स ची इंटिग्रेशन असेल मित्रांनो सेक एक्स प्लस सी. देन इंटिग्रेशन ऑफ कॉसेक एक्स कॉट एक्स चे इंटिग्रेशन असेल मित्रांनो मायनस कोसेक एक्स प्लस सी. आणि हे मित्रांनो सगळ्यात फेमस इनवर्स आहेत तुमचे. जसं की फॉर्म्युला नंबर 12 आहे इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस ए स्क्वेअर ला आपण मित्रांनो हे 12 आणि 13 नंबरचे फॉर्म्युले आहेत, सिमिलर आहे, बट आपण या फॉर्म्युल्यांना सबस्टिट्यूशन मध्ये यूज करणार. ॲज पर अवर यूज केस आपला क्वेश्चन बघून आपण डिस्कस करणार की आपल्याला त्या ठिकाणी या टर्मच्या ठिकाणी साइन इनवर्स एक्स टाकणे की मायनस कॉस इनवर्स मायनस एक्स टाकणे. ठीक आहे. हे सिमिलर आहे मित्रांनो. सिमिलरली इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर काय असेल, टॅन इनवर्स एक्स प्लस सी. नंतर इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर काय असेल मित्रांनो, मायनस कॉट इनवर्स एक्स प्लस सी. हे आहेत मित्रांनो काही तुमचे बेसिक्स. काही अजूनही स्टँडर्ड फॉर्म्युले ते पण आपण डिस्कस करू. जसं की फॉर्म्युला नंबर 16 आहे तुमचा 1 अपॉन अंडर रूट एक्स
1/x√x²-1 त्याचं इंटिग्रेशन असेल मित्रांनो sec−1 सिमिलरली 1/x√x²-1 त्याचा असेल मित्रांनो -cos⁡(x)+c. देन tan x चा असेल मित्रांनो log⁡sec⁡x+c. cot x चा असेल मित्रांनो log⁡sin⁡x+c. फॉर्म्युला नंबर 20 इंटिग्रेशन sec⁡x चा असेल मित्रांनो log⁡sec⁡x+tan x. देन इंटिग्रेशन sec⁡x चा असेल मित्रांनो log⁡cos⁡x - cot x. देन इंटिग्रेशन 1/√x²-x² हा खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. त्याचा असेल मित्रांनो sin−1x/a+c. देन फॉर्म्युला नंबर 23 असेल तुमचा इंटिग्रेशन 1/√a²+x² dx = 1/a tan−1x/a+c. देन 1/√x²+a² याचं इंटिग्रेशन असेल मित्रांनो लॉग ही पूर्ण टर्म जसं की ही आपण या ठिकाणी यूज करणार, त्यात आपल्याला x ऍड करणे इन मॉड मध्ये x+√x²+x²+c. देन सिमिलरली नंतर 1/√x²-a² असेल तुमचा लॉग ब्रॅकेटमध्ये x+√x²-a² ही टर्म आपल्याला इकडे लिहायची मित्रांनो. यात आपल्याला x काय करणं आहे ऍड करणं आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. देन 1/x²-a² काय असेल मित्रांनो 1/2a log(x−a)x+a+c. देन 1/x²-a² काय असेल मित्रांनो 1/2a log(a+x/a−x+c). देन इंटिग्रेशन a²-a² काय असेल x/2 इन ब्रॅकेट √a²-a² sin−1x/a+c. इंटिग्रेशन x²+a² असेल मित्रांनो x/2 ही पूर्ण टर्म ॲज इट इज लिहिणार आपण x²+a²+a²/2 log x+√x²+a²+c. देन 13 नंबरचा फॉर्म्युला असेल मित्रांनो √x²-a² dx = x/2√x²-a² log x+√x²-a²+ या ठिकाणी असेल मित्रांनो +c. तर मित्रांनो बघा, हे ॲज मी जस्ट फक्त या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युलेज एक्सप्लेन केलेले आहेत सर्व इंटिग्रेशनचे, जे की आपला जो पहिला चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. आपल्याला यात व्हरायटी टाईप ऑफ एक्झाम्पल मित्रांनो सॉल्व्ह करायचे. अपकमिंग सेशन्समध्ये मी सर्व टाईप टू टाईप एक्झाम्पल या ठिकाणी मित्रांनो डिस्कस करणार आहेत. यात मित्रांनो डिफरंट टाईप आहेत. काही ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक असेल, काही ठिकाणी इन्व्हर्स असेल, काही ठिकाणी सिम्पल फंक्शन्स असतील, काही ठिकाणी अल्जेब्रिक टर्म असेल. सगळे पार्ट या ठिकाणी मित्रांनो इन डिटेल आपल्या नेटिव्ह लँग्वेज मराठीमध्ये प्रॉपर काय केलेले असतील डिस्कस केलेले असतील. तर हे जस्ट एक मित्रांनो एक फॉर्म्युल्याचा आज आपलं बेसिक लेक्चर होतं. मी यात फक्त जस्ट ॲज अ फॉर्म्युले तुम्हाला एक्सप्लेन केले आहेत आणि फॉर्म्युल्याचं एक रीडिंग मी तुम्हाला एक प्रकारे शिकवलं या ठिकाणी. बट हे फॉर्म्युले मित्रांनो तुम्ही पहिलेच लेक्चर आहे आपलं, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की हे सर्व फॉर्म्युलेज तुम्ही पहिले बाय हार्ट करून घ्या. बिकॉज विदाउट फॉर्म्युला आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकणार नाही, किंवा आपल्याला इंटिग्रेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो की आपल्याला कोणत्या टर्मचा काय इंटिग्रेशन असेल समथिंग. ठीक आहे. तर अपकमिंग लेक्चर्समध्ये मित्रांनो पूर्ण बेसिक पासून तुमचे बेसिक्स काही तुम्हाला M1च्याही अडचणी असतील, स्टील आपण त्या अडचणी या लेक्चर्समध्ये काय करणार आहोत कव्हर करणार आहोत. एकदम बेसिक पासून मित्रांनो कोणती टर्म का आली, कुठून आली, कशी आली, हे देखील आपण या अपकमिंग सेशन्समध्ये काय करणार आहोत कव्हर करणार आहोत. तर ठीक आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगेल की सगळे फॉर्म्युलेज काय करून घ्या मित्रांनो बाय हार्ट करून घ्या.